नमस्कार दादांनो दीदींनो. हे बघा साईच्या पप्पाचा आज सोमवार हप्त्यातला पहिला दिवस जायचं ड्युटीला. हे झाला त्यांचा नाश्त्याचा शिरा. आणि हा शिरा काळा दिसतो ना थोडा लालसर, तर हा नुसता गुळाचा राहतो, साखर नाही टाकत मी त्याच्यात, त्याच्यामुळे ते तसा दिसतो. त्यांना गुळाचा लय आवडतो आणि गुळाचं गरम राहतं, ह्या दिवसात चांगलं राहतं गुळ खायला, म्हणून मी त्यांना गुळाचा शिरा देते. आणि शिरा त्यांना खूप आवडतो. आणि पहिली गोष्ट म्हणजे सकाळी सकाळी खाऊन गेले का लई फिरावं लागतं, दिवसभर उभं राहावं लागतं, 12 घंटे ड्युटी करावं लागते उभं राहून. तर मग 12 साडेबाराला जेवायला बसते, मग लई टाईम होऊन जातो, त्याच्यामुळं मग त्यांना शिरा द्यावा लागतो. आणि हे पनीर साईला तळून ठेवलं, खाल्लं कधी त्यानं कच्चं तर. आणि केली पालकची भाजी, त्याच्यात पनीर टाकून थोडंसं. साईज पप्पाला आणि माझ्या आईला पातळच लागतं, दोघांना बी. ते बाई पनीर टाकून भाजी केली दोघाला, हे जसं पनीर टाकलेलं आहे त्याच्यात. आता करायच्या पोळ्या. साईला डबा करायचं वेगळा, पण एकदा यांचा डबा गेला का, साईज पप्पा गेले का, मग ती निवांत करता येतं दर्शक. चला, 2-3 दिवसापासून व्हिडिओच नाही टाकला, मोबाईलमध्ये रिचार्ज बी नव्हतं. आणि काल सुट्टी होती, त्याच्यामुळं मग कालचा दिवस कोणीकडे गेला तेच नाही कळालं. छोट्याशा रूममध्ये सुधरत नाही काहीच. तेलाचे भाव एवढे झाले, काल किराणा दाणे आणले एवढे महाग झाले, अर्धा क्विंटल दाणे आणले, इतकं महाग झाले दाणे किराणा. कसं व्हायचं खरीच गरीब लोकांच्यात, कसं व्हायचं देवा. काय काय मारून टाकतो, काय आलेल्या जन्मात खाऊन नाही दिलं सुखाना, काय फायदा आहे ते. इतकी महागाई आहे, गरीब लोकांचं व्हायचं कसं, कसे जगायचे बिचारे, किती हाल आहे त्या लोकांचे. मग एवढी महागाई जर म्हणलं फक्त खायचं श्रीमंतांना आणि गरीब लोकांना तोंडाकडे बघायचं, बस हेच झालं आहे आता. महागाईच एवढी झाली, हर गोष्टीला महागाई करून टाकली, तसं काय वारं वावदांसारखी महागाई करून टाकली. काल मी ते दाणे आणले, त्या दाण्याला 2 दिवस आधी विचारले होते तेव्हा 30 रुपये नव्हते, नंतर विचारले डायरेक्ट लगे 30 रुपये, 60-70 रुपयाने दाणे वाढले. किती लोकांची कमाल लागत मला तर खरी. किती महागाई करून ठेवली. मोदीला एवढंच सांगणं आहे खरी, माझा व्हिडिओ जर कधी मोदी लोक गेला, मोदी सरकारला, तर खरी इतकं गरिबाचे कळकळाट नाही घ्यावा. लई गरिबाचे लोकांचे हाल आहे, लई दिवसभर काम करून 400 रुपये हातात टेकी ते कंपनीवाले बी, त्याच्यात ते PF काढून घेतात, ते PFसुद्धा देत नाही भामटे लोक. गरिबाचं किती कळकळाट घेते, पचणार नाही. आता इथं घेऊन राहिले कमवून, पण वरती जायच्या वेळेस लई भरावं लागेल, लई भरावं लागेल लई. ज्यानं पैसे खाल्ले जास्त शिल्लक, गरिबाचे कळकळाट कधी पचणार नाही त्यांना, खरीच ना. काही महागाई आहे, अन्नाची महागाई आहे. कसं व्हायचं गरीब लोकांचं. आणि आता हे समजा हे पुढच्या पिढीचं कसं व्हायचं, मुलांचं जर साधी भोळी पोरं आहे तर त्यांचं तर आयुष्य काहीच खरं नाही, त्यांना कोणाचा सपोर्ट नाही, त्यांचं तर कसं व्हायचं. मग येरवळी दुनिया लोक रात्री चोरी करून लुटत येते, दिवसात लुटतीने अशा पोरायला माणसाला, गरीब माणसाला. कसं व्हायचं की महागाई नवल लागतं मला तर खरं. गाव खाऊ घास भरतं हे नाही खाशील, थांबलेलं प्लेट भर वाणी खा, पण वाणी खावं मग मी आणून पाशक नाही, जेव्हा 2 बी खावं मग तुम्हाला डोकरी बी टाक चकणार डोकरी. आजचे माल राही तरच दे का माल. मग
पतळीच भाजी लगे डोकरी पोळा अशी खावाय नाही शिरो रोज को शिरो खावाय नाही घास भरली हो दाटून वजन दे की नाही एक घास को खाऊ ना आणि एक घास को शिरो विषयच राहते गोष्ट करी का नाही खावं गोष्ट नाही करेल पण फिर खाली बघ ना तसं खावं को तू एक तो खावं को आहे बघ खावा नाही काय काही वो दूध को देखो कोई साय आई का पहला दूध लाया कभी साय नहीं साय भी आई चाय भी अच्छी लग रही है बास नहीं मार रही दर्शक भी वहीं पूरी पण अच्छी गड़ा पूरी उग देखो बेचार को चाय वाला एकदम महीनों लगा को तो हाँ वो हमारा कंपनी में को उसको ना महिन्याला पैसे देत जाईन 2 टाइम चहा देत जाईन मला सालं इतकी मोठी कंपनी आहे काय भिकारी माणूस आहे ते कंपनीवाला मालक मा व्हिडिओ त्याच्या लोक नक्की जायला पाहिजे त्याच्या लोक व्हिडिओ नक्की जायला पाहिजे माझावाला मी त्याला तो जर मला सामने आमने भेटलात मी नक्की सांगन त्याला तू एवढा भिकारी माणूस पाहिलाच नाही म्हणून इतका मोठा माणूस असून साले 5 रुपयाची चहा नाही पाहिजे 5 रुपयाची साली इतकी मोठी कंपनी म्हणते ते वरून इतकं चांगलं घालून पोकळ तसंच माझा व्हिडिओ जर त्याच्या लोक गेला खरी देव करो जाओ आणि ते एकदा तरी भेटो मला आयुष्यामध्ये मी त्याला नक्की सांगन गरिबाचे 12 घंटे ड्युटी घेतो आणि एक फुकटचा 5 रुपयाचा चहा पाहायचा त्याची अवकात नाही जर वेळेस सांगितलं वरून पगार किती काय आहे बिचारे मजूर लोकांनी जास्त करून तर हेल्पर लोकांचंच मरण याच्यात कराच चालेल 12 घंटे ड्युटी घसाडा 12 घंटे तुम्ही मोठे लोक त्यांच्या वरच्या पोझिशनपासून तर डायरेक्ट मालका लोक माझ्या जगा होते लोकांची हेल्पर लोकांचंच मरण याच्यात जास्त सगळ्यात म्हणलं रक्तासारखं वाकावं लागतं कुत्र्यावानी काम घेते त्यांच्याकडून मजुराचंच मरण आहे साले चांगल्या हाटलीत जेवायला जात्या चांगले कपडे घालत्या आणि आमच्या इथं गरीब लोकांचं असं एक ड्रेस घेतला की 1-2 वर्ष एकच ड्रेसला घालायचा लग्न कार्याला तेच घालायचा पुढे या जायला तेच घालायचा आणि गरीबाचं असं नाही का असं तुम्ही खरीच देव करो मला एक दिवसच खरी जर भेटलं ना त्या अनिल कपूरच्या पिक्चरमध्ये नव्हतं तसं मी सगळ्यात पहिले गरिबी मिटीन सगळ्यात पहिले सगळी स्वस्ताई करून टाकीन डायरेक्ट सगळं पहिले पुराणे दिन लोटके आव खरी मला चानच भेटावं एक दिवस झालं या मोठ्या लोकायला खरीच ना किंमत नाही राहिली लोकांची किंमत काय फायदा इकडून काढून राहिले कुत्तडीन तिकडे दवाखान्यात गप भरी द्या त्यांना उठायच्या गोळ्या झोपायच्या गोळ्या त्यांना गुडघ्याच्या गोळ्या त्यांना हाटेकच्या गोळ्या त्यांना काय संडासच्या गोळ्या त्यांना कायच्या गोळ्या झालं असंच राहतं ते असं नाही म्हणणार की जन्मात गरीब लोकांना देऊन पुण्य कमावं दर्शक चांगलं हेल्पर लोकायलाच हाजरी जर वाढून दिली बिचाऱ्याला झालं त्या इडं खरीच 400 रुपयामध्ये आम्ही आमचं कसं काय पण आमचं मन लई मोठं आहे खरी या मोठ्या लोकांपेक्षा साला यांच्याकडे मोठे पण भिकारी यांच्या एवढे भिकारी लोकच नाही पाहिले लावडायची कुणीकडची जगून पहा म्हणा गरिबाची जिंदगी एक दिवस एवढी महागाई करून ठेवली हर गोष्टीला महागाई करून ठेवली सरकार कायचे अच्छे दिवन काय की अच्छे दिन आएंगे याच्यासारखे गंदे दिवस तर मी कधी पाहिले नव्हते जन्मले तर लोक तर आता लोक एवढी महागाई नव्हती पाहिली चालत तेव्हा तरी सुख होता पैसा नव्हता पण चांगलं होतं स्वस्तही होती चांगलं होतं
इथं भिकारीसारखं पैसा वाढू राहिला, पण महागाई त्याच्या डबलीनं वाढू राहिली. तिप्पट महागाई झाली, तिप्पट. अंडरपॅन्ट जर घ्यायची असली तर 10-50 वेळेस विचार करावा लागतो. अंडरपॅन्ट जर साईला अंडरपॅन्ट घ्यायला गेले, एक अंडरपॅन्ट 100 रुपयाला सांगितली. काय सांगू आता, काय पुढं बोलायला काही चान्सच नाही ठेवला. डायरेक्ट 3-4 वेळेस वापस आली मी. सालं अशी राहते गरिबाची जिंदगी. एक वस्तू घ्यायला कमीत कमी 15 दिवस विचार करतो माणूस. आणि सारं श्रीमंत इतकं माझं त्याला माहीत नाही रात भागवायला का त्याच्यात याच्यात पैसे किती माणूसाने. साले कळकळाट घेते गरिबाची. पुढं छातीवर नेणार आहे काय माहिती. देव करो माझ्याकडं तरी एक चान्स भेटावं मला कशाचं बी. नक्की सांगेन गरीबाला जरा निदान मजुराला हाजरीच वाढून द्या. नका देऊ तुम्ही काही, त्यांच्या कष्टाचीच द्या त्यांना. फुगटचे नको, फुगटचे आम्हाला पचत बी नाही. आमचे एवढे इमानदार लोक फक्त गरीबच. त्यांचे एवढे इमानदार लोक देव बी नाही भेटणार. एवढे इमानदार लोक आहे गरीब लोक. खरी त्यांना त्यांच्या कष्टाचं द्या, हक्काचं. जेवढं दिलं सरकारनं ओढून सांगितले ना तेवढी हाजरी तेवढीच द्यायला पाहिजे. आणि 8च घंटे ड्युटी पाहिजे माणसाला. 12-12 घंटे ड्युटी करून जीव घेऊन टाकत्या माणूस. सकाळी असा जातो, संध्याकाळी येतो. घरी यायची इच्छा नाही होत. वरती चढेल, वरती रूम येतो, वरतीसुद्धा चढायची इच्छा होत नाही. एवढं माणूस का बोर होऊन जातो. इतकं दिवसभर पळून काम घेत्या. 8 घंटे ड्युटी द्यावं खरी सरकारला. निवेदन आहे मावाला इकडं औरंगाबाद जिल्ह्यात येऊन सांगावं कंपनी यायला 8च घंटे ड्युटीची 20-30 हजार 25 तरी हजार द्यायला पाहिजे महिना. आणि त्यांना इतकं काम करायला लावत्या म्हणजे ते 2 वर्ष शिल्लक जगायचे, 2-3 वर्ष आधीच मरून जातील तिला. इतकं काम करायला लावत्या. दस काय कसाईसारखं बैलासारखं. निदान इकडं कोणता औरंगाबाद जिल्ह्याचा कोणता एवढा मोठा मोदीसारखा कोण असनच ना इकडे बी. असं थोडी चालू असेल तर त्यांना खरी इकडं कंपनी आहेत दर डोकं घालावा. मजुरासाठी काही आवाज उचलावा. हीच निवेदन आहे मग सगळ्यांची. खरीच एवढं करावं गरिबासाठी. मजुराचा 8 घंटे ड्युटी आणि त्याला पगार 25,000 रुपये फिक्स. साले हे मधले लोक इतके काम नाही, धंदे नाही, खिशात पुड्या खात्या, मस्त शायनिंग मारत्या, इकडं चक्कर तिकडं चक्कर. आणि मजुराला कुत्र्यासारखं मी बघा डबाल द्यायला कधी ना मी लक्ष करून बघते ना, तितके फिरत येते. ते मजूर कुत्र्यासारखं राबतं. जसं एखादं बैल बांधलाय कामाला तसं. कोणी असं इकडं औरंगाबादला तर त्यानं खरी लक्ष द्यावं या MIDCमध्ये. आणि मजुराची हाजरी 8 घंटे करून त्याला 25,000 रुपये महिना द्यायला पाहिजे. काम फक्त 8च घंटे. नाही घ्यायला पाहिजे कोणाचा कळकळाट. खरी जर कोणी असं नाही तर औरंगाबादला मंत्री मोठा मोदीसारखा कोणी असनच ना, आमदार गिमदार मला एवढं काही कळत नाही त्याच्यातलं. पण कोणी जर असन तर नक्की त्यानं इकडे लक्ष द्यावं. औरंगाबादच्या या MIDCमध्ये लई काम करावं लावत्या मजुराला. आणि पगार पाहिला तर एवढं हात जोडून विनंती लगे.